छान रेसिपी आहे कमी खर्चात आणि बजेटमध्ये। तर हे ढोबळी मिरची घेतली मी 2, छान मस्त ताजी फ्रेश एकदम। त्याला मसाला काढू आपण। हिरवी मिरची घेतली आणि लसूण। तर हे मिक्सर मधून काढायचं आहे आपल्याला। आणि भाजलेले शेंगदाणे घेतलेत मी, चांगले खरपूस भाजून घेतलेत। मीठ टाकायचं अर्धा चम्मच, थोडीशी हळद। हा मसाला वाटून घेतला मी मिक्सर मधून, जाडसर, खूप बारीक नाही करायचा। आणि अशी मधून चिरा मारून शिमला मिरची घ्यायची आपल्याला, ढोबळी मिरची सगळ्या अशाच कापून घ्यायच्यात आपल्याला मधून चिरा मारून। आणि हा जो मसाला आहे ह्याच्यात भरायचा आपल्याला, असं मिक्स करून घ्या। हा असा भरा प्रत्येक ढोबळी मिरची मध्ये सर्व। खूप छान होते, टेस्टी लागते भाजी, झटपट होणारी आहे। हे सगळ्यात याच्यात मी मसाला भरून घेतला। चला तर फोडणीची तयारी करू। कढाई ठेवली आणि 2 चम्मच मी तेल टाकलेलं आहे। तर जिरा टाका अर्धा चम्मच। छान जिरा लाल झाला। थोडीशी हळद टाका, एकदम थोडीशी लाल मिर्च आणि थोडंसं धना पावडर टाका। खूप छान भाजी होती, काही जास्त मसाले नाही आहेत, काही नाही। आणि आपण मसाला भरलेली ढोबळी मिरची टाकून देऊ। छान परतू घ्या, चांगलं तेल ढोबळी मिरचीत गेला पाहिजे, तर मसाला आणि तेल तर आणखीन टेस्टी लागते बघा। आणि हा उरलेला मसाला जो आहे हा मी वरून टाकला, हा पण याच्यात आपण परतू घेऊ। छान पैकी खूप छान होती, छान अशी परतू घ्या त्यालात बघा किती छान दिसते। आणि थोडंसं पाणी टाकले मी, अशी पुन्हा परतून घ्या छान बघा। तर खूप छान भाजी आहे, कमी खर्चामध्ये आहे, बजेटमध्ये आहे। तर नक्की बनवा तुम्ही। याला आपण 5-10 मिनिटं झाकून ठेवूया। परत आपण काढली झाकण आणि परत असं पुन्हा परतून घ्या। जर शिजली नसेल तर परत पुन्हा पाण्याचा छिडका मारा आणि परत वाफेवर होऊन द्या, कमी गॅस करून। पुन्हा झाकून ठेवा। तर एकदम परफेक्ट झाली, शिजल्या गेली आहे बघा किती छान झाली। काहीच मसाले नाही जास्त लागत आहे। थोडीशी कोथिंबीर टाका धुवून चिरलेली आणि छान परतून घ्या अशी बघा किती छान दिसते। छान, खूप छान लागते खायला भाजी, भाकरी सोबत पण आणि चपाती सोबत। अशी मिक्स करून घ्या सगळा मसाला। आणि मला कमेंट मध्ये सांगत जा कशी तुम्हाला रेसिपी वाटती। आवडले तर लाईक करा, सबस्क्राईब करा मला। किती छान झाली आहे भरलेली ढोबळी मिरची।